राजाधिराज सद्गुणा सिद्धरामेश्वराय राजाधिराज सद्गुणा श्री राजाधिराज सद्गुणा श्री काळसिद्धेश्वराय वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। आम्ही सर्व मंडळी भाग्यवान आहोत। भारतासारख्या महान देशात आणि महाराष्ट्रासारख्या संत आणि वीरांच्या भूमीत जन्माला आलो। काल आपण पाहत होतो अध्यात्म आणि संसाराच्या इतिमिती किती आहे। संसार सरत जाणारी आहे। संसार त्याला म्हणतात जी सरकत जात, थांबत नाही आणि जसं आहे तसं राहत नाही, परिवर्तनशील आहे। सकाळी जसं आहे तसं संध्याकाळी संसार राहत नाही आणि कालचा आज नाही, आजचा उद्या नाही, काही ना काहीतरी फरक असतो। अध्यात्म अपरिवर्तनशील आहे। शरीराची, मनाची स्थिती आणि गती हे दोन्ही बदलत राहतात। ही संसाराचा नियम आहे। आत्म्याची स्थिती आणि गती कधीही बदलत नाही। आत्मा एकांच्यात एकसारखं, दुसऱ्यांच्यात दुसरं, तिसऱ्यांच्यात तिसरा नमुना आहे असं कधी होत नाही। चेतना सगळ्यांच्यात एकसारखंच आहे। त्याचा भोग जे आहे आत्म्याचा, अभोक्ता आहे। कारण त्याला भोगण्याकरता त्यांना कोणी प्रतिस्पर्धी किंवा आणि त्यांना कुठली दुसरी वस्तू नाहीये। एकमेवा द्वितीयं ब्रह्मा। एकमेव आहे। माझ्या शरीरात जो आहे तोच आपल्या शरीरात आहे आणि दुसऱ्यांच्या, तिसऱ्यांच्या, सगळ्यांच्या शरीरात असतो। मन मात्र, शरीर मात्र एकसारखं नाहीये। मिशा आणि दाढी आले पुरुष म्हणतो, स्तन आणि केस वाढवले की तिला स्त्री म्हणतो। पण या दोघांच्या शरीरात
वास्तव्याला असणारा आत्मा ना स्त्री आहे आणि ना पुरुष आहे. त्याला कुठलाही लिंग लागू होत नाही. पुल्लिंग किंवा स्त्रीलिंग, नपुंसकलिंग काही लागू होत नाही. म्हणून राहायचं या संसारात आणि अध्यात्माचा अर्थात आत्म्याचा अनुभव करायचा. शरीर आणि मनाला चालवण्यासाठी ऊर्जा लागते. ऊर्जा अन्न, पाणी आणि वायूतनं मिळते. म्हणून ते ग्रहण करणारे हे शरीर आहे. अध्यात्म एवढंच म्हणतंय, सगळ्यांना आपल्या बरोबर घ्या, एक दोघांना नको. आम्ही केवळ आपल्या परिवारापुरते विचार केला तर आम्ही प्रापंचिक बनतो. माझं म्हटलं की प्रपंच, आपलं म्हटलं तर अध्यात्म. स्वार्थ आले की प्रपंच सुरू होतो, निस्वार्थ आले की अध्यात्म सुरू होतो. माझं माझं म्हणायला लागलो, माणूस कोणी असू दे संसारी बनतो. आमचं असं जेव्हा म्हणतो तेव्हा अध्यात्म सुरू होतो. अध्यात्म आणि प्रपंच दोन्ही तेव्हा चालतात जेव्हा आपण आपलं म्हणायला लागतो. आपलं म्हणायला लागतो. आपण आपलं म्हणणं गरजेचे आहे. अन्यथा बघा ना, बऱ्याच लोकांच्या वेगवेगळ्या पंथ, वेगवेगळ्या धर्म आहेत. त्या धर्मात शिकवतात एक आहे तर नेक आहे. वयम अमृतस्य पुत्राः, आम्ही सर्वही अमृत म्हणजे न मरणारा परमात्म्याची मुलं आहोत. अमृतस्य पुत्राः म्हणजे अमृताचीच आम्ही सर्वजण संतान आहोत. सगळ्यांना आपलं मानावं. विशेष करून अध्यात्म मार्गात जेव्हा आपण क्रमण करतो, अध्यात्माचा मूल उद्देशच माणूस नराचा नारायण बनणं असतं. कसं बनेल? शरीरा ठिकाणी असणारा मोह कमी झाल्याने, मनाच्या ठिकाणी वास्तव्याला असणारा अहंकाराला बाजूला सारल्याने, चित्ताच्या ठिकाणी असणाऱ्या अपेक्षा नष्ट केल्याने
विषयांच्या ठिकाणी जर आमच्या मनात उदासीनता निर्माण झाली तेव्हा आमचं अध्यात्म चांगलं सुरू झालं. आणि भावाच्या ठिकाणी भाव जे आहे सर्वांचे, त्या भावा ठिकाणी दिगंबरता आणि सर्वांगामध्ये परम आनंद जेव्हा स्थापित होतो तेव्हा देवाला दुसरीकडे शोधायचे कारण काय आहे? ही 4-5 गोष्टी लक्षात राहतील. घरी जाता जाता एवढंच घेऊन जायचं. शरीराच्या ठिकाणी निर्मोह, मनाच्या ठिकाणी निरहंकार, चित्ताच्या ठिकाणी निरपेक्षता आणि भावा ठिकाणी दिगंबरता, विषयांच्या ठिकाणी उदासीनता आणि सर्वांगामध्ये परम आनंद स्थापित झालं. संपला. देवाला कुठेही शोधायची गरज नाही. 6 गोष्टी आहेत. 6. शरीरा ठिकाणी निर्मोह, मनाच्या ठिकाणी निरंकार, चित्ताच्या ठिकाणी निरपेक्षता, भावाच्या ठिकाणी दिगंबरता, भाव शून्य होणं आणि विषयांच्या ठिकाणी उदासीनता आणि परमानंद मात्र ओतप्रोत शरीरामध्ये कुठेही कोणत्याही व्यवहारात आनंदच आनंद अनुभवायला मिळायला लागले की देवाला दुसरीकडे कशाला शोधायचं? समजायचं आमच्यातच प्रकट झाला. राहतील एवढी लक्षात. बस संपवायचं. देहाच्या ठिकाणी मोह असता कामा नये. ही देह आहे ना, देहाच्या ठिकाणी मोह असता कामा नये. म्हणजे याच्या संबंधात फार आसक्ती. मोह म्हणजे आसक्ती. त्या आसक्तीने सर्व दुःख निर्माण केलेल्या. या शरीरासाठी अमुक पाहिजे, तमुक पाहिजे. मग शरीरात करतो की नाही आपण? भरपूर प्रेम करतो शरीरावर. केवढं करतो माहिती आहे ना तुम्हाला? आठवड्याला 1 साबण जाते, बरोबर? तेलाचे डब्बे संपतात, स्नो पावडरचे डब्बे संपतात, नेल पॉलिश आणि लिपस्टिकचे डब्बे संपतात, बरोबर? आणि त्याच्याबरोबर मॅचिंग करता 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 बरीचशी बॅगा संपल्या, बरीचशी चपला संपल्या. आणि करून 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 आम्ही कितीही केलं तरी पांढऱ्याचा काय काळा होत नाही आणि आम्ही काय ते सोडत नाही. का? शरीरावरच्या मोहामुळे. दुसरं, ज्ञानी लोकांनी याच्या एवढ्या नादाला लागायचे काही कारण नाही. कपडे शरीराची रक्षणासाठी आहेत, प्रदर्शनासाठी नाहीये. एक पक्का लक्षात ठेवायला पाहिजे, आहे की नाही? शरीराच्या रक्षणासाठी आहेत, प्रदर्शनासाठी नाहीये. हे पक्का लक्षात ठेवायचं. आणि अन्न आहार
पाणी हे सर्व ही शरीराला जिवंत ठेवण्यासाठी आहेत, जीवेची चोचले पुरवण्यासाठी नाही आहे. आणि या शरीराच्या संबंधात कोण कोण आहेत ना, सर्वही आपलीच आहेत. एवढीच आपली असं म्हणायची नाही. निर्मोह म्हणजे काय? संसारात निर्मोह असायला पाहिजे, मोह असू नये. म्हणजे घरच्या कोंबडी मेल्याने जेवढं दुःख होते तेवढं मांजर मेल्याने होत नाही बऱ्याच लोकांना. होते का बघा? दोन्ही यांच्याच घरातली आहे. कोंबडी मेली तर एवढी दुःख होते तेवढं मांजर मेल्याने होत नाही. का बरं? ते रोज नाश्त्याची सोय करत होती, हे काय करते म्हणून तिच्यावर प्रेम जास्त. आणि दोन्ही जीवच आहेत. मांजर काही कमी काम करत नाही. ज्या उपद्रवकारी जीव आहेत ते आमच्या घरात उपद्रव करणारी त्यांना दूर ठेवण्याचं काम करत आहे. मांजराला बाजूला हटवा, उंदीर उद्या तुम्हाला घरात राहू देतील काय बघा. चांगले काम करतं. पण अशा काम करणारं मांजर मेल्याने अजिबात दुःख होत नाही. मेलं एवढंच वाटतंय. पण कोंबडी मेल्याने 15 दिवस पाणी आवरत नाही डोळ्यातनं. चांगलंच गेला. आता अंडीवर होती, अंडीवर असतानाच गेला. मला ह्या दोन्ही जेव्हा सारखे वाटतील तेव्हा समजायचं माझ्या मनात आता मोह नाहीये. आणि ही एवढीच माझी आणि ती माझ्या संबंध नाही असं नाही आहे. सर्वही आपलीच आहे. नातं गोतं संकुचित भावना असता कामा नये. आता काय सांगू तुम्हाला, अध्यात्मामध्ये उत्तुंग शिखरावर जेव्हा माणसं पोचतात तेव्हा पूर्णपणे मोह ममता त्यागलेले असायला पाहिजे. कुठल्या महाराजांचा त्याग मोह सुटलाय मला एकाचं तरी सांगा. टीव्हीवर तरी तुम्ही बघा, 18 चॅनल लावला तर 25 महाराज लोकांची प्रवचन चालू असतात. बघितलं की असं वाटतं की सिनेमा ऍक्टर यांच्यापेक्षा काही कमी नाहीये. काय सजवलेले असतात महाराज लोक, पुरुष असो नाही तर स्त्री असो, इतका नटलेले थटलेले असतात. बघितलं तर वाटते की हे काय अध्यात्मातले आहेत का सिनेमातले आहेत कळतच नाही. एवढा मेकअप करून आलेले आहेत. त्यांचा कुठला मोह कमी झालाय म्हणायचं. मोह कुठलं कमी झालाय म्हणायचं. काय झगमगीत कपडे काय आणि काय, आणि काहींच्या अंगावर तरी दागिने आभूषण एवढे, याचा मोह कशासाठी. आणि महाराज लोकांना माती आणि सोनं एकसारखं वाटलं पाहिजे. आणि काय यांचं मडलेले आहेत सगळेजण. कोणाला सोन्याचं सिंहासन लागते, कोणाला चांदीचं लागते. लाकडावर बसायलाच मागत नाही. आणि म्हणतात आम्ही आचार्य आहोत, आम्ही निर्मोही आहोत. काय निर्मोह म्हणायचं. आणि जगाला सांगतात माया मोह त्यागा, सोडा. मग लोकांनी सगळे सोडलेले तुम्ही गोळा करणार बरोबर. लोकांना त्याग करायला सांगायचं. मग त्याने त्याग केले की महाराजांनी गोळा करून न्यायचं घराकडे. मग ती धंदा तरी तीच चालू आहे. महाराजांनी कधी त्यागायचा. शिष्याना त्याग करायला, दान धर्म करायला सांगतात. मग महाराज सगळे गोळा करून येतात. असाच त्याचा अर्थ होणार. सगळ्यात महत्वाचा आमची जी कोणी का असे ना, मोह माया त्यागायला जेव्हा सांगतात तेव्हा आपल्या आचरणात ती असायला पाहिजे. आम्ही सुद्धा सगळी घरातली मंडळी
जेव्हा उपदेश करतो आमच्या दुसऱ्या पिढीला, तेव्हा आमच्या आचरणात ती असायला पाहिजे. तेव्हा त्या मुलांना आवडतं, आम्हाला सांगितलं आणि स्वतः ते वागून दाखवले असं वाटतं. मी खूप साऱ्या लोकांना बघितलं. या महाराज लोकांची लाखो लोकांनी ऐकलं आणि आचरण केलं, पण महाराजांच्या आचरणातच कधी आला नाही. का? यांची जी गादी तयार झालेली आहेत, त्या गादीवर उत्तराधिकारी नेमताना या महाराजांची माया ममत्व किती आहे हे लक्षात येतं. कळलं तुम्हाला? का? एक तर नात्यातलं लागतो, जातीतलं लागतो, आणि अगदी जवळच्या घरातलाच कोणतरी उत्तराधिकारी लागते. एवढी मोठी संपत्ती आता कोणाच्या नावावर ठेवून, मग हे तुम्ही जे बसलेले आहे हे तुम्ही देण्याकरता आहात. त्याला उत्तराधिकारी बनण्याची लायकी एकातही नाहीये, असं डिक्लेअरच करतात. या दृष्टीने आम्ही विचार केलेले नसाल आजपर्यंत. आपण आता जरासा डोळे उघडून बघा, आम्ही काय करतो आहोत आणि आमची शोषण कसं करते ही समाज. महाराज लोक शोषक बनतात की काय? म्हणजे आम्ही त्याग करायचा आणि ह्याने मजा करायचं आमच्या संपत्तीवर, आणि लोकांना सांगायचं मोह टाळा, मोह टाळा. मग तुम्ही काय टाळलात बाबांनो? मी बऱ्याच महाराज लोकांच्या मठात, काय त्यांच्या घरात जाऊन बघितलं. कोण आहेत बाबा सगळे करणारे? सगळे करणारे त्यांच्या घरातलेच आहे. महाराज घरबार सगळे सोडून आलेत, पाठीमागून सगळे गॅंग घेऊनच आले सगळे. महाराजांचा एक भाऊ ड्रायव्हिंग करतो, महाराजांचा दुसरा काका मंदिराचा देखभाल करतो, महाराजांचा तिसरा कार्यक्रमांचा सगळी व्यवस्था करतो, महाराजांचा एक दुसरा मामा असतो, तो सर्व ज्योतिष बितिष सांगत असतो. हे सगळी गँग, पुरा गँगच घेऊन आला. हा पूजा साहित्य विक्री महाराजांचाच एक नातेवाईक असतो. काय तमाशा मांडले हे सगळे. आणि तुमचंही काय सांगू बाबा, डोळे झाकून आम्ही काय करतो आहोत आणि हे संप्रदाय काय आहे आणि हे सांगतात काय आणि करतात काय, कधी आम्ही बघतो? डोळे उघडी ठेवून पाहण्याची गरज असते. आम्ही जे अर्पण करतो, आमच्या धर्म मजबूत करते काय? हे काय कोणाचे तरी घर मजबूत करायला जाते संपत्ती? याचा विचार केले पाहिजे ना. आम्ही आमच्या संसारात पोटाला चिमटा देऊन, पोराबाळांच्या पोटाला चिमटा देऊन जे थोडंसं फार अर्पण करतो नेऊन, हे अर्पण केलेली ही धर्म कार्यासाठी जाते की कोणाच्या तरी घर भरण्यासाठी जातं? काय थाट माट सगळे चालू असते बाबा. 90% महाराज लोक नात्यातल्याशिवाय दुसऱ्यांना ट्रस्टी सुद्धा बनवत नाही. 90% मी बघितले. त्यांची ट्रस्ट असेल तर त्या ट्रस्टवर सगळे ट्रस्टी घरातलेच असतात, नात्यातलेच असतात. मग तुम्ही नुसता दक्षिणा द्यायलाच जन्माला आलाय. कोणी एकही विश्वासिक नाहीये, एकही लायक नाही, सगळे नालायकच आहोत आपण. आमची समाज सुद्धा ही या दृष्टीने पाहत नाही. मेंढरासारखं नुसतं मागे लागलेले, मेंढरासारखं असं ना. निर्मोह म्हणजे निर्मोह. शरीराच्या ठिकाणी, शरीरातल्या संबंधातले जे काय नातं होत आहे त्या ठिकाणी माया मोह असणं या आत्म्याच्या ज्ञानाचं लक्षण नाही, आत्मज्ञानाचा अनुभवाचा लक्षण नाहीये. मनात निरहंकार. मी का सांगितलं एवढं सगळं?
आपण आपल्या जीवनात या सगळ्या गोष्टी डोळस्थपणे पाहायला शिकायचं. आमच्या लोकांना आम्ही डोळस्थ बनवत नाही तोपर्यंत आम्ही योग्य उपदेश करत नाही असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे आम्हाला सुरक्षित जागा ठेवून घेऊन मग बाकीचे सर्वही यांना सांगणं. किंवा अध्यात्माचा उपदेश म्हणजे हे काय व्यवसाय आहे का, धंदा आहे का? उपदेश करायचा आणि बिदागी घ्यायचं जायचं, हे काय धंदा आहे तो? नाही. इथे ज्या गोष्टी सांगणाऱ्यांच्या आचरणात नाहीये ते ऐकणाऱ्यांच्यात उतरणार केव्हा? कारण तो स्वतःचा निर्मोही नाही आणि मला काय निर्मोहाचा उपदेश करणार? माझ्या शरीराच्या ठिकाणी मला कशाला मोह पाहिजे? शरीराच्या संबंधात जे जे कोणी त्याच्यावर मोह कशाला पाहिजे? आसक्ती कशाला पाहिजे? आणि मनामध्ये निरहंकार, शरीराच्या ठिकाणी निर्मोहता, मनाच्या ठिकाणी निरहंकार. अध्यात्माचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे अहंकार. पहिलं ममकार आणि दुसरं अहंकार. अहंकार म्हणजे अहम हेच वाहन असते प्रत्येकात. मनात ती जरासं जिजायला पाहिजे, बारीक करायला पाहिजे त्याला. अहंकाराच्या ठिकाणी नम्रता कधी येतं? नम्रता आले तर समजायचं अध्यात्म रुजायला लागलेले. आम्ही बघतो आमच्या समारंभांमध्ये आमची महाराज लोक आलेले असतात. काही लोकांना मध्यभागीच जागा लागते, काही लोकांना इतरांपेक्षा 2 फूट उंच लागते. मग ह्यांच्यात काय उतरलंय असं म्हणता येईल तुम्हाला? आणि काहींना असा कड्याला बिडाला दिले की रुसून निघूनच जातात. अहंकार एवढा ठासून भरलेले असते आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत अहंकाराच्या. आपणही विचार करावा. आम्ही जगाला नम्र असायला पाहिजे, विनम्र असायला पाहिजे, विनय असायला पाहिजे, विनयता पाहिजे, हे सगळ्या गोष्टी सांगतो. हे काय लोकांना सांगण्यासाठी आहे, आमच्यासाठी काहीच नाही. लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण असं असतं का? नाही. नम्रता ही आपल्या आचरणात असायला पाहिजे. मी अहंकाराचं प्रदर्शन करणार आणि पोरांना सांगणार नम्र राहायला पाहिजे. पोरग म्हणतोय आपणही असंच सांगायचं. मागच्या आपण अहंकाराने वागायचं आणि लोकांना उपदेश नम्रतेची करायची. नाव घेताना कोणाकोणाच तरी त्यांची मागे पदवी असतात बाबा, काय काय विशेषण असतात त्यांचे. त्यातलं एक सुटलं तर लालगुंद होतात. पद्मश्री, पद्मभूषण, वेदांताचार्य, वागीश आणि असं भरपूर काय 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 तरी असतात. त्यातलं एक सुटलं ना महाराज लालगुंद होतोय. आणि मग नंतर प्रवचन असते नम्रतेवर त्यांचीच. कसं होणार? बहुरूपेंसारखा व्यवहार झाला. कधी रावणाचा पात्र धारण करायचा, कधी रामाचा पात्र धारण करायचा, कधी कंसाचा पात्र धारण करायचा आणि कधी धर्मराजाचा पात्र धारण करायचा, कधी शकुनीचा पात्र धारण करायचं. काय बहुरूपी आहे का आम्ही? नाही. आम्ही
धार्मिक क्षेत्रातले लोक बहुरूप्यांसारखं वागून चालणार नाही. आपणही सगळ्यात काय त्या अहंकाराने होणार आहे. एक पाऊल जरासा कधी पुढे घ्यायचा कधी मागे टाकायचं, थांबायचं कुठे हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि कोर्टात जेवढी मॅटर आता पेंडिंग आहेत ना ते सगळे अहंकारातलेच आहेत. आता 10 वर्ष झालेले आहेत. आता हेही येत नाही तेही तारखेला येत नाही. कोणतरी एक जण मिटवणारा पाहिजे. आता अशा बऱ्याच केसेस आहेत. फक्त ईर्षेपायी अहंकारापायी गेले. आमचे वकील लोक सांगत असतात स्वामीजी त्याच्यात काही दम नसते, केवळ आणि केवळ अहंकारापायी एकमेकांवर केसी केलेल्या आहेत. आणि कधी कधी स्वतः त्यांनाच विचार केले तर ते स्वतः हसतील कशा करता केले आणि काय करतो आपण. थोडंसं आमच्या जीवनात आम्ही कमीपणा घ्यायला शिकलो, थोडंसं जाऊ द्या म्हणायला पाहिजे, शिकलो तर अनेक संकटातनं आपण पार होऊ शकतो. नाही आम्ही असं माघार घेतले तर काय म्हणतील लोक, काय म्हणतील लोक, काय म्हणणार आहे. लोकांचं जाते तरी काय आणि येते तरी काय. जे जाते ते आपलं जाते आणि आपलं येतं. आम्ही अहंकाराला थोडस कधी कधी दाखवण्यापुरते लागतं. तेवढं असू द्या ना. कीर्तनकार कथा सांगतात माहिती, एक साप होता त्या भागात कोणच जात नव्हते आणि देव आला म्हणे एकदा त्या सापाला सांगितलं, अरे सापा तुझ्यामुळे या भागात कोण येईना झालेत, असं लोकांना चावत जाऊ नको. झालं. त्या दिवसापासून सापाने कोणाला चावायचा बंद केला. बंद केल्यावर लहान लहान मुलं सुद्धा त्या सापाला इकडे तिकडे टाकायला सुरुवात केली आणि कोण कोण त्याच्या मारायला सुरुवात केली. रक्तबंबाळ झाला, तडफडत होता आणि देव आला त्या रस्त्याने जाताना. अरे असं का तुम्ही सांगितला चावायचं नाही कोणाला, मग मी शांत राहिलो बघा अशी गत करून. अरे मी बुसबुस करू नको म्हणून कुठे सांगितले तुला. भीती दाखवण्यापुरतं बुसबुस करायचं असतो. चावू नका म्हणून सांगितलं. चावणं म्हणजे मारणं झालं, मरणं झालं, कोणतरी मरतो. पण भीती घालायला कुठे नको म्हटलेले मी. मग उद्यापासून करतो म्हटलं. तसं आमच्या जीवनात अहंकार आहे ना हे बुसबुस करण्यापुरते असावं, पण बेंबीच्या देठापासून करू नये. त्याचा प्रयोजन कोणालाही काही नाही आहे, काही उपयोग. थोडासा लागतंय संसार चालवताना, थोडं लागतंय, तेवढंच ठेवावं. मनाच्या ठिकाणी तो जर असेल तर आमचं कुठलंही कार्य सरळ होऊ देत नाही. म्हणून मनात नम्रता, नयविनयता ही पाहिजे. तिसरं, चित्ताच्या ठिकाणी निरपेक्षता असायला पाहिजे. अपेक्षा माणसांची ही स्पीड ब्रेकर आहे. एक वस्तूची मी अपेक्षा करतो तोपर्यंत दुसरं आलं की ते म्हणजे तिथे थांबलो आम्ही. परत हर्डल्स आहेत हे सर्व, अडथळे. काय अपेक्षा ठेवावं. आमच्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी मिळायच्या आहेत ते देव आणून देतो. आम्ही प्रयत्न करायला लावतो आणि लावून तो आणून आम्हाला देतो. ज्या गोष्टी आमच्यात नाही आहे ना, आम्ही कितीही धडपड केले तरी आम्हाला ते मिळू देत नाही देव. मी एवढा प्रयत्न केला, हो नाही आहे नशीब, मग का अपेक्षा करावं. जेवढं लागतंय ते मिळतंय आणि समाधान. याचा अर्थ जे मिळतंय त्यात समाधानाने राहावं. हाव असता कामा नाही मनात.
आणखीन 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 किती किती लागते माणसांच्या जीवनाला. नाही ते मुलांसाठी पाहिजे, नातवंड्यांसाठी पाहिजे, परतवंड्यांसाठी पाहिजे. होय ना, हे नातू पंतू जंतू तंतू हे किती आपण करायचं. मग त्यांनी जन्माला आल्यावर काही करायचंच नाहीये, सगळे आम्हीच करून ठेवून जायचं. आम्ही आमच्या समोरच्या एवढा प्रपंच चालवायचा, पुढची येणार त्यांच्याही त्यांच्यावर जबाबदारी आहे. हा यातलं कुठलं तरी एखादा घटक कमजोर असेल तर त्याच्यासाठी थोडंसं असावं. नाहीतर आम्ही आमच्या अपेक्षा एवढ्या वाढवून ठेवलेल्या आहेत, त्या अपेक्षेच्या बोजातच आम्ही दबून जातो. गरज किती आहे आमची आणि अपेक्षा किती आहे. गरज 2 भाकरीची, अपेक्षा 2000 भाकरी गोळा करून ठेवण्याची. जेवणार किती? 2 आणि अपेक्षा 2000ची. ताळमेळ घालायचं कसं आहे. आणि एकूणच एवढी आहे आणि याच्यात या सगळ्यांना देऊन वाटून देणार आहे. खेचाखेचीमध्ये ओढाओढीमध्ये सगळे जीवन गेलं. म्हणून अपेक्षा ह्या सीमित असावं. काम करत 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 जे मिळेल ते घेत जावं, पण त्या अपेक्षाच्या पायी आमचं जीवन नीरस होता कामा नये. संपता कामा नये. चित्ताच्या ठिकाणी अपेक्षा नाही, निरपेक्षता असावं. देईल ते घ्यायचं, देव देईल तो घ्यायचा आहे. आणि आम्हीच करतो असं कुठे आहे. आम्ही काय करणार आहोत, करून घेतो तो. तूच करता आणि करविता, शरण तुला भगवंता. बस त्याच्यावर टाकायचं भार, करतो. आणि आम्ही काय समजतो ही आम्हीच सगळे करून जाणार आहोत, असं नाही होत. आमच्यामुळे सर्व घडते असं नाही. देईल देव, व्यवस्था करेल, त्याच्यावर विश्वास ठेवायचा. होणार. अपेक्षा अति चांगलं नाही. ही प्रयोग आपण करावं घरात. अति आशा अति अपेक्षा कशाचा करायचं नाही. जेवढं लागते तेवढं. बघा, कंदील, घोर अंधकार रात्री, सगळे असा प्रवास करायचा आहे. त्या अंधारामध्ये प्रवास करायचा आहे. म्हणतो का एक माणूस म्हटला, माझ्याकडे मोठी बॅटरी आहे, 1 किलोमीटर पर्यंत दिसते, असल्या बॅटरी घेऊन येतो, जाऊया म्हणाला. दुसरं म्हटलं, नाही माझी 100 फुटापर्यंत दिसते, ते बॅटरी घेऊन येतो म्हणाला. तिसरं म्हणाला, माझं एक कंदील आहे, 3-4 फूट दिसते म्हटलं. काय म्हटलं, असला कंदील घेऊन तो कधी पोचायचा. माझ्याकडे किलोमीटरवर जरी दिसायचं असलं, मला माझे पाऊल टाकायला किती लागते उजेड, याचा विचार केले पाहिजे ना. आहे त्याचा तो घेऊन जाऊ दे, मी काय नको म्हणत नाही, पण माझं कंदील त्याच्यासमोर कधीही कमी समजायचं नाही. माझं कंदील कधीही छोटं नाही होऊ शकत त्याच्यासमोर. का? मी 1 पाऊल टाकल्यानंतर पुन्हा कंदील 1 पाऊल पुढचं दाखवतोच ना. आणि 1 पाऊल टाकले की त्याचा पुढचं दाखवतो. मग माझ्या कार्याला अडथळा कुठे? मग एवढे मोठे कशाला पाहिजे? असं जर आम्ही विचार केलं तर आम्हाला खूप कमी सामान लागतं. आता तुम्हीच बघा, आम्ही लहान होतो म्हणजे एक 50 वर्षापूर्वी म्हणा, बरोबर. 50 वर्षापूर्वी
आम्ही शाळेत जाताना चड्डी आणि व्हाईट बुशर्ट असायचे आणि हायस्कूलला जाईपर्यंत काही चप्पल नव्हते मुलांना. हे चप्पल हरवतात, मुलांना चप्पल देऊ नका म्हणत होते. आणि शाळेत जाताना छत्री देत नव्हते. प्रायमरी स्कूलच्या पोरांना छत्री नाही, गोणीची बॅग होते ना, ती जरासं गडी करून डोक्यावर घालायची, घेऊन जा म्हणायचं. न्यायला तरी सारखं, टाकून आला तरी सारखं. आणि 2च ड्रेस असायचा, 2 किंवा 3 म्हणजे जास्त. काय करायचं काय त्यांचं. आता मी विचारतो पोरांना, कोणाच्या घरात 100 आहेत, कोणाच्या घरात 150 आहेत, किती आहेत रे? 100 असतील ना, होय ना? कोणाचे 50 शर्ट आहेत, कोणाचे 30-40 शर्ट आहेत. मग बायकांचे तरी बघायलाच नको. कोणाची 100 साड्या, 150 साड्या. काही नुसतं गडीतच सगळे कातरून गेले. त्यांचे नंबरच येत नाही, करणार का म्हणजे एवढे कपडे झाले, नेसायचं केव्हा ते? नेसले तर परत धुवून ठेवावं लागतंय. तिथे कधी कधी सोडले की सगळी गेले. गरज आहे का? गरज नव्हती. चप्पल किती, एक जोड चप्पल खूप झाले. आता बाजारात जायला चप्पल वेगळी, बाथरूम मध्ये जायला चप्पल वेगळी, आणि जरासं गावात बाहेर जायला चप्पल वेगळी. मग लग्नाला जायचं असेल तर मॅचिंगची ती वेगळी. ही अपेक्षा ना आमची, ही अपेक्षा आमची. तर गरज आहे का? गरज काही ना. मग का? मग त्यांनी आणले तर आम्ही काय गप्प बसावं? मग ते मरतात बाबा कधीतरी, तुम्ही काय गप्प बसताय? तेव्हा म्हणायचं ना, ते मेले मग आपण कशाला जिवंत राहायचं, जाऊया त्यांच्याबरोबर, असं कोण म्हणतो? नाहीये. दुसऱ्यांबरोबर आम्ही तुलनाच का करतो, स्पर्धाच का करतो? नाही ना. मला जितकं सहज जीवन जगता येईल, काय लागणार आहे माणसानं? मला तरी वाटतं, तुम्हाला किती पैसे लागतात माहित नाहीये, मला तरी, मी विचार करतो, ही गाडीचा एवढा तेलाचा खर्च सोडला तर मी म्हणतो महिन्याला 1,500 म्हणजे जास्त झाले. 1,000-1,500 म्हणजे जास्त झाले. दिवसाचा खर्च काय? थोडासा दंतमंजन. माझी एक दंतमंजन डबा आणले की 6 महिने जाते. कारण नसताना म्हणून घ्यायचं, लावायचं आणि राहिलेले फुंकून टाकायचं. जेवढं लागते तेवढंच घ्यायचं ना. टूथपेस्ट तरी लोक इतकी वापरतात, तुम्हाला सांगतो. जेवढा ब्रशची केस हे असतात ना, ते तेवढा पुरा त्याच्यावर सोडतात. काय गरज आहे तेवढा? एक डाळी एवढा किती लागतंय? एक डाळी एवढा लागतंय. तेही मी ब्रशवर टाकत नाही बाबा, ते आत शिरते म्हणून. आधी हाताने लावतो, लावून मग नंतर ब्रशने थोडासा सांगितलं काय अडकलेले असेल तर काढायचा आणि लवकरात लवकर पाणी तुमकू चोळ भरून मोकळा. एवढं लागतं. मला 7-7, 8-8 महिने एक टूथपेस्टला आयुष्य. साबण मी जवळजवळ 3-3 महिने एक साबण वापरतो. 3 महिने, कधी कधी 4 महिने. पण थंडीचे दिवस असतील तर मी फार कमी वापरतो. का? गरजच नाही ना. मग तुमच्यापेक्षा मी काय काळं झालोय का? तुम्हीच पांढरं शुभ्र आहे, आता साबण लावलाय वारे, व मी काय काळं पडलो असं कधी झालोय का? किंवा मी तुमच्या शेजारी गेल्याने मला दुर्गंध सुटलेले काय बघितलंय का? नाही. मग का होत नाही? कपडे, मी एक जोड कपडे शिवले, एक 10 ड्रेस मी शिवले की 5 वर्ष जातात मला. 5 वर्ष म्हणजे वर्षाला 2 शर्ट आणि 2 पंजा लागतात वर्षाला. आणि ही झाली की नाही, यांचा काय करतो मी, टावेल बनवतो. हे फाटले की नाही 2-3 पदर करायचं, टावेल बनवायचं.
2-3 वर्ष टॉवेल येते कामाला. मग टॉवेल झाल्यानंतर मग काय करायचं बाबा, आणखीन फाटले पायपूस बनवतो, बाथरूम समोर टाकायला पायपूस बनवतो. तुमची अशी आहेत का बघा ड्रेस, कुठल्या कामाला येत नाही. खरेदी करताना अक्कल पाहिजे की नको. बाबा कुठेतरी चांगलं उपयोगाला येतील असली खरेदी करायला पाहिजे की नाही. नाही, कारण एकही सुती नाहीये. हे सुती आहे म्हणून कामाला येतं. आणि बघा आमची एक असते आणि एक इथे असते. थंडी सुटली की ह्यालाच डोक्याला बांधतो मी. हात पाय पुसायला पण हेच कामाला येते. आणि झोपायला समजा चादरी बिदरी नाही भेटले की यालाच चादर म्हणून उपयोग. एक सतरंजी आणि एक चादर तुमची येतात काय अशी बघा. मग अकल पाहिजे की नको घेताना. काहीतरी बहुउद्देशीय कामाला आले पाहिजे अशी जरासा विचार केला पाहिजे. तुम्ही म्हणणार आम्ही काय तुमच्यासारखे संन्याशी आहे थोडे. म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे की अपेक्षा आणि गरजा ताळमेळ घालायला. जेवणाचा एक भाकरी एवढी भात झाली की संपलं. संध्याकाळीच परत उगाच असं जायचं आले की काय आहे का काय आहे का दिवसभर चरते आणि झालं महिना झाले की दवाखान्यात जात. डॉक्टर जरा पोटातच जरासं गुडगुड 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 करते. पोट गुडगुड करते का ढाम कधीतरी उडेल. काय खायचं प्यायचं काय आहे की नाही त्याला काय आहे. नुसतं त्याला काय असं एक गोडाऊन बनवून टाकले. आणला टाकला आणला टाकला आणला टाकला. आता पोट काय गोडाऊन आहे. किती लागते हो त्याला, किती लागते. थोडस लागते. असं बघितलं मी एकदा विचार करू. पीठ आहे की नाही, चपाती केले तर वाटीवर लागते. आणि समजा त्याला आंबील बनवलं तर दोन्ही वेळ एका वाटीतच भागते. मग किती येणार महिन्याला खर्च. थोडंसं तिखट मीठ काय असेल ते ह्याच्यामध्येच घालायचं आणि एकदा शिजवायचं. पोट भरायचं आहे ना. पोट भरले की झाले. मग त्याला ही मसाला टाक ती मसाला टाक. काय गरज आहे का. मग तुम्ही खाताय ना. आता तुम्ही बनवलाय, नाही खाल्लं तर तुम्हाला बरं वाटणार नाही म्हणून आम्ही खातो. आमचं काय गरज नाही, अपेक्षा नाही, फक्त तुमच्या याच्या पायी आम्ही जगतो. तुम्ही जे जे बनवाल ते सगळे आम्हाला खावं लागतं. शिक्षा ही एक प्रकारची, बरोबर. आवडीने खाल्लं तर आमच्या आवडीने उडी. आणि ही तुम्ही बनवलाय नाही खाल्लं तर तुम्हाला वाईट वाटतं, झोप लागत नाही आणि मनात एक समजणं येते 10 समज. महाराज आमचे हे खाल्ले नाही, आता आमचा काय होतं कोणास ठाऊक. तुमचं काय व्हायला नको म्हणून आम्ही आमचा काहीतरी करून घ्यायचं. एवढ्या तेलातनं तळलेल्या असतात ना, त्याच्याकडे बघायला सुद्धा नको वाटते आम्हाला. आणि आग्रहाने हे एवढ्या घ्या ना, हे एवढ्या घ्या ना. आम्हाला तरी वाटत असते बाबा कसं घ्यायचं. आणि त्याच वस्तू घ्या ना म्हणतात. मन मारून आम्ही खातो, मनाला मारून. जसं की तुम्हाला सांगू मजेशीर, यजमानीबाई दुधावर प्रचंड प्रेम. बायकांचे दुधावर प्रेम असते. दुधापेक्षाही दुधाच्या. आणि जेवण वाढताना असं करून दूध वाढत होती. एवढा करता करता तिथं शेंबूडत त्या गेला. आणि आहे तसंच आणून आमच्या समोर ठेवले. काय केल्याने आम्ही काय हात लावे ना आणि त्या काय सोडे ना. आणि ते घ्या ना दूध घ्या ना, ते दूध घ्या ना, ते दूध घ्या ना. आम्हाला आठवते ती शेंबूड त्यात गेली. आणि त्यांना माहित नाही ते बोळे भक्त आहेत, बरोबर. फुरफुर करताना सगळी लाळ त्यात घ्या. आम्हाला ते दिसते आणि त्यांना वाटतं की महाराज अजून दूध घेतले नाही, महाराज अजून दूध घेतले नाही. एवढं घ्या ना. आता दूध घ्यायचं की शेंबूड घ्यायचं. सांगण्याचं तात्पर्य काय, एवढी आवश्यकता नाहीये.
जगण्याकरता एवढं तुम्ही थोडासा कधीतरी विचार करा. आणि उगाच ते करतात म्हणून आम्ही करायचं, आम्ही करतो म्हणून ते त्यांनी केलं होतं म्हणून आम्ही करायचं. आता हे व्हॉट्सअप एक आलेलं आहे, दिवसभर काय केले की क्लिक करायचं, पाहुण्यांना पाठवायचं, क्लिक करायचं, पाहुण्यांना पाठवायचं. आणि त्या व्हॉट्सअपने वाटोळ करून टाकली सगळ्यांना. आज ते सून आते येते ना, ती सासूला दाखवते, बघा माझ्या माहेरी आज हे बनवले, माझ्या माहेरी हे बनवले. मग ती सासू म्हणते काय, आमच्या ती बनवलेली जरा त्यांना पाठवत जा की नुसतं त्यांचीच काय दाखवते आम्हाला. होत राहत. का सांगत होतो? निरपेक्षता, होय ना. चित्ताच्या ठिकाणी निरपेक्षता असावी. जगायला काय लागते हो, किती लागते, किती लागते जगायला. खूप कमी याच्यात जगता येते. महिन्याला 1000-2000 रुपये म्हणजे शेंडी दांडी झाली. जर काटेकोरपणे जगायचं असेल तर काही कमी नाही, व्यवस्थितच जगता येतं. थोडस एवढीशी मला वाटतं एक 2-4 गुंठे जमीन असला ना, 1 गुंठात सुद्धा बऱ्यापैकी भागतं एका माणसाचं. आणि बरीच लोक असतील तर त्यातच खूप काही घेता येतं आणि जगता येतं. आम्हाला काही एकर असून सुद्धा भागत नाही त्यात. का? वापर कमी, टाकणं जास्त. आपण आध्यात्मिक क्षेत्रातले कशाचाही अपव्यय होऊ नये. नासधूस करून काय मिळणार आहे? देशात तुम्हाला सांगू, अमेरिकेत दर दिवशी 2 कोटी लोकांचं जेवण टाकून देतात. 2 कोटी लोकांचं पूर्ण यथेच्छ जेवण. हॉटेलमधला कचरा आहे ना, त्याच्यात 2 कोटी लोकांची जेवण फेकतात. मग आमच्या देशात किती आहे माहिती आहे? एकूण जे उत्पादन करतो अन्नधान्य, भाजी आणि फळं, त्यातलं 30% नासधूस होत आहे. कोणीही खात नाही, गुरं सुद्धा खात नाही. 30% असंच जातो. गरज होती का कोणाची? नाही. मग हे एवढा रात्रंदिवस मी आमच्या लोकांना म्हणत असतो, बाबा तो ताटात ना जेवढा लागतंय तेवढंच घेऊया. आणि एक सीड सुद्धा ताटात शिल्लक राहता कामा नये. जे आवडत नाही ना ते घ्यायचंच नाही. आपल्या ताटात जे पदार्थ आवडत नाही, मला नाही खायचं, मग ते वाढून का घ्यावं आणि मग जेवताना ते सोडून उठायचं? अजिबात नाही घ्यायचं. ते आधीच ठरवायचं काय घ्यायचं आणि किती घ्यायचं. त्यातलं एक शीट सुद्धा जाता कामा नये. आम्हाला काय आठवते माहितीये, वाढताना तुम्ही दाबून वाढायला लागले की आमच्या लक्षात येतं, बाबा ह्याला पिकवायला शेतकऱ्याला 4-5 महिने लागले. आम्ही 4 मिनिटात ते मागे पुढे न बघता फेकून देतो. 4 महिने उन्हात राबलाय, पावसात राबलाय, थंडीत राबलाय. शेतकरी असं म्हणून चालेल? शेतकरी जात ना तुम्ही यात बरीच. नाही थंडी आहे, मी नाही जाणार शेतात म्हणून पीक येईल. धो पाऊस पडतो तरी सुद्धा तो भात लावायला जातो की नाही? पाणी लावायला जातो की नाही? खत घालायला जातो की नाही? भांगलायला जातो की नाही? जेव्हा 4-4 महिने रात्रंदिवस सण असला तरी त्याला शेतात जावं लागतं. सीमेवर युद्ध जरी चालू असलं, बघा कोविडमध्ये जर आमचा शेतकरी शेतात गेला नसता, काय खाल्ला असता देश सांगा बघू. सगळ्यांचे धंदे बंद पडले. मुंबईकर सगळे गावात आले, बॉम्बे सोडून. एकच सगळ्या कारखाना बंद झाल्या, सगळ्या सरकारी ऑफिस बंद झाले. कोणाचं चालू होतं? एकटाच उगवणार एकट्याच चालू होता. तेव्हा देश सगळे खात होता, तो एकटाच पिकवत होता. तेव्हा जेव्हा जेवताना जरा एक घासवर टाकायची वेळ येते ना, तेव्हा आठवायला पाहिजे की ही पिकवायला, मग ती भाजी असू दे, भाकरी असू द्या, भात असू द्या, खीर असू द्या,
हे टाकताना तो डोळ्यासमोर यायला पाहिजे. रात्रंदिवस हा राबलेला आहे आणि त्याच्या श्रम यात, आणि याला असं टाकून कसं चालेल. बरीच मंडळी आमच्यातली थोडं 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 टाकतात. एक शीर सुद्धा टाकू नये. जमेल का? संकल्प करायचा. एकही हू म्हणत नाही, म्हणजे हे सगळे टाकणारे गँगच आहे. जेवढं लागतं तेवढंच घेता येत नाही, तेवढंच घ्यायला पाहिजे. ज्यादा घ्यायला तुम्ही कोण शब्द गाठले तुमच्यावर, आणि जेवढं लागतं तेवढं बनवायचं. उरलं वापर करायचं, त्याचा योग्य वापर करायचा, नाश नाही करायचा. म्हणून बाबा मला काही कमी अशातला भाग नाही. मी जसं करतो ते सांगतो तुम्हाला. ते अनुकरणीय वाटलं तर तुम्ही आचरण करा, नाही तर नका करू. तुमचं चाललंय चालू द्या. लाख लावो तुम्हाला. दर दिवशी टाका, काय टाकायचं टाका. पण गरज आहे का एवढंच बघायचं. प्रत्येक वेळी काहीतरी आमच्या डोळ्यासमोर आले की मानवीय मन कसं आहे, 50 शर्ट घरात आहेत, आणखीन एखाद्या समोर नवीन दिसले की हे घ्यावं असं वाटतंय. पण अशा वेळी मनाला स्वतःला विचारावं, गरज आहे का याचा? गरज आहे का? मन म्हणते गरज तरी नाहीये, पण मजा करायचं असेल तर घ्यायचा. आम्ही मजा करायला नाही आलो, सार्थक जीवन जगण्यासाठी आलो. नैसर्गिक संपत्तीचा नाश करून आम्ही काय मिळवणार आहोत? हे बघा, कुठलाही पदार्थ तयार करण्याकरता नैसर्गिक कच्चा माल लागतो, आणि आम्ही जेव्हा खराब करतो तेव्हा त्याचा नाश होतो. म्हणून अपेक्षा आणि गरजांचा ताळमेळ सांभाळायला पाहिजे. आमचा भाव संतुलित असायला पाहिजे. कशाचाही आहारी जायचं नाही. आमची भावना आहेत ना, आहेत म्हणून आम्ही मनुष्य आहोत. भावना आहेत म्हणून आम्ही मनुष्य आहोत. भाव दिगंबर व्हायला पाहिजे, याचा अर्थ भेदभाव नसायला पाहिजे मनात. कशाही करता भेद करू नये शरीरात. ना लिंगभेद करायचा, ना जातीभेद करायचा, ना धर्म भेद करायचा. हे आम्ही सांगतो सगळे ठीक आहे, जातीभेद करायचं नाही, पण सगळ्यांनी पाळायला पाहिजे ना. आम्ही धर्मभेद करायचं नाही म्हणतो, आम्ही हिंदू मुस्लिम भाई भाई म्हणतो. आम्हीच सांगणार, त्यांनी त्यांच्या मशिदीत सांगायला नको त्यांच्या धर्मगुरूने. ते मात्र म्हणणार मुसलमानांनाच फक्त या जगात राहण्याचा, अल्लाने असं सांगितलं, मुसलमान जो आहे त्यालाच या जगात राहण्याचा अधिकार आहे, आणि बेगार मुस्लिम आहेत हे सर्वही काफिर आहेत, आणि यांना या जगात राहण्याचा अधिकार नाहीये. आणि प्रत्येक मुसलमानाला असा उपदेश केला जातो की जेवढा शक्य आहे तेवढा लोकांना तू आपल्या धर्मात आण, आणि आणायला नाही तयार झाला तर त्याला संपून टाक. 17-18 ठिकाणी कुराणमध्ये असा उल्लेख आहे की कसं मारायचं त्याची सुद्धा टेक्निक सांगितलेली आहे. हे का धर्मस्थे थोडी अशी. त्याच्याकरता कट्टरतावादाचा अवलंब करणं. कसं? संख्येने कमी असले की मापात वागतात व्यवस्थित, तुम्ही जसं सांगाल तसं. जरा असं संख्या वाढली की गुरगुरायला लागतात, आणि निम्म्याच्या बरोबरीने आले की दाबायला नाही, नरसंहार करायला सुरुवात करतात. आता जी बांगलादेशात केली चालू आहे आता. काश्मीरमध्ये पंडितांबरोबर जे केले, काय केले बाबा पंडितांबरोबर? मध्यरात्रीला मशिदीतनं बुंगा झाल्या. ज्यांना ज्यांना जिवंत राहायचंय त्यांनी आपल्या पोरी इथे सोडून निघून जावा. त्या पोरींना यांनी धर्मांतर करून आपल्या घरी घेतले, आणि घेऊन जात होत्यांना रस्त्यावरच त्यांच्यावर अत्याचार केले.
आणि जाळून टाकले रस्त्यावर पोरींना. ज्यांनी थोडाफार घेऊन जायचा प्रयत्न केला तर त्यांना रस्त्यावरच कापून टाकले. लाखो पंडित काश्मीर घाटीतनं रातोरात 100-200 एकर जमिनीचे जमीनदार, शिकलेले सावरलेले माणसं भिकाऱ्यासारखे येऊन जम्मूमध्ये राहिले आणि आजही निर्वासितांचे जीवन जगतात. हे 90च्या दशकात जे घर सोडून आले ते 10 वर्ष आणि इकडचे 25 वर्ष, 35-40 वर्ष होत आले त्यांना, ते अजून निर्वासितांचे जीवन जगतात. म्हणजे अल्पसंख्याक जर बनला तर ही परिस्थिती होणार. तुम्हाला माहितीये, अफगाणिस्तानमधून परवा एक जोडपं आला 2 वर्षापूर्वी. सरदारजी होता, नवरा बायको 2 जण आणि पोरं येऊन दिल्लीच्या विमानतळावर उतरले. उतरल्यावर पत्रकारांनी विचारले कुठल्या देशात? ते म्हणाले आम्ही अफगाणिस्तानचे. का आला? तालिबानी लोक आले, कब्जा केले आणि निघालो. काय करत होता? मी लोकसभा सदस्य होतो तिथला. पूर्वीचा जो सरकार होता, सरकारमध्ये लोकसभा सदस्य होता, त्याची आस्ती सगळी काढून घेतली. कसं बसं जीव वाचवत नवरा बायको पोरं एवढं येऊन दिल्लीत उतरले. म्हणाले आम्ही अल्पसंख्याक, आम्हाला कोण विचारणार? संपत्ती सगळी तिथे सोडून आम्ही जीव घेऊन आलो म्हणाले. जीव घेऊन आलो म्हणाले. काय होणार स्थिती पुढे ही उदाहरण आहेत आमच्या समोर. बांगलादेशात काय समस्या होती? त्यांची पंतप्रधान, त्यांची काय वांद, त्या शेख हसीना आल्या सोडून, बरोबर. पण निरपराध हिंदूंची कत्तल करायला सुरुवात केली. काय संबंध आहे बाबा हिंदूंची कत्तल? आणि कत्तल करणारे कोण? जमाते इस्लामीची. जमाते इस्लामीचे हेड ऑफिस कुठे आहे जगाचा? उत्तर प्रदेशमध्ये. आमच्याच उत्तर प्रदेशमध्ये जमाते इस्लामीचे, जगभरातला जो जमाते इस्लामी आहे त्याचं हेड ऑफिस इथेच आहे. आणि आमचीच लोकांची हत्या तिथे चालू आहे. आणि एकाने तरी खंडन केले का की निरपराध हिंदूंना का मारताय, त्या पोरींचा छळ का करताय, त्या पोरींच्यावर अत्याचार का करताय, देवळं का पाडताय तुम्ही? असं सगळे मिळून एकत्र मध्ये घालतात आणि भोवतीने भाला भरची तलवार घेऊन उभे राहतात. मग इस्लाम कबूल करणार की नाही करणार? नाही म्हटलं की तिथेच मारून टाकतात. ही स्थिती आज जगभरात चालू आहे. आणि आज इथे हिंदू बहुसंख्यक आहे एवढंच वाटत नाही. उद्या जर अल्पसंख्याक बनला, कधी बनणार बाबा? 1947ला स्वातंत्र्य मिळाला, 2047ला पूर्णतया हिंदू या देशात अल्पसंख्याक होणार. आता ज्या पद्धतीने हिंदूंची संख्या घटते, दुसऱ्यांची संख्या वाढते, ही जर वाढले तर 2047ला लोकशाही पद्धतीने केंद्रात सरकार रचना होणार. त्यांचा झाल्यावर तुमचं काय होणार बाबा? आपलं काय होणार? आम्हाला कळायला पाहिजे ना. आम्ही सगळे हिंदू मुस्लिम भाई भाई म्हणतो. हो आम्ही म्हणतो, त्यांनी पण म्हणायला नको का? आम्ही सांगितलं बाबा सगळेजण इथे मनुष्य मात्र एक आहे, सर्वही परमात्म्याची मुलं आहोत, अशी आमची शिकवणूक. त्यांची तशी नाही. आणि जर असं झालं, जर आम्ही आमच्या लोकांना जर नाही सावध केलं आता, पुढे तुम्हाला रस्त्यावर फिरणं कठीण जाईल. आता पेरंबुदूरला हिंदू अल्पसंख्याक झालेले लक्ष्मीचे देवळात पूजा करू नका आणि घंटे वाजवू नका म्हणून हायकोर्टात दावा दाखल केले मुसलमानांनी. का? आम्हाला डिस्टर्ब होतो तुमच्या घंटे वाजल्याने. इथे भारतात चेन्नईच्या बाजूला रामानुजाचार्यांचं जन्मस्थान पेरंबदूर, पेरंबदूर जिल्ह्यातल्या एका गावात आता गेलेत.
तुम्ही केरळमधल्या मलप्पुरमला जावा, खिडकी दरवाजा लावायचा असेल तर म्युन्सिपाल्टीचा परवानगी लागतं. म्युन्सिपाल्टीचा परवानगी द्यायचा असेल तर तू मुसलमान बन, तुला लवकर मिळेल म्हणतात. का? गेले कित्येक वर्ष पूर्ण नगरपालिका त्यांच्या हातात. म्हणजे आमची घराची रिनोव्हेशन करायला सुद्धा आम्हाला धर्म बदलावा लागतो. ही स्थिती आहे. किरकोळ व्यापार करण्याकरता होलसेल व्यापाऱ्यांकडनं मटेरियल आणावं लागतं. मटेरियल आणायला त्यांच्या दुकानात गेलो की कुंकू पुसावं लागतं, गळ्यातलं गंडेदोरी काढून ठेवावं लागतं, हातात बांधलेले काढून ठेवावं, तरच तुम्हाला मिळते. हे कुठेही नाही, भारतात चालू आहे, केरळमध्ये. का? संख्या छोटी झाली. हे कुठेही होऊ शकतं उद्या. आणि आमची ही सगळी झोपलेली, सगळे कधी संघटित नाही. यांच्या 50 पार्ट्या, याच्यात 4 जण, त्याच्यात 4 जण, त्याच्यात 4 जण, आणि असतात 2 उघड्या छातीने आमच्यावर ते करत असतात. सामान्य माणूस जागा झाला पाहिजे. आम्ही अध्यात्म सांगतो, हे सगळे ठीक आहे, आत्मा सगळ्यांच्यात एकच आहे, ठीक आहे. परंतु रामदास स्वामीने सांगितले, सर्प विंचू नारायणम, साप विंचू सुद्धा नारायणच आहेत. म्हणून का आनंद आलिंगन द्यायचं नाही त्यांना, जाऊन दुरून माझा नमस्कार. आम्ही काय त्यांना साप विंचू म्हणत नाही, पण त्यांनी त्याच्यापेक्षाही दुष्ट शब्द काफिर वापरतात. काफिर म्हणजे मनुष्य नाहीये, पशुपेक्षाही. म्हणजे त्यांच्या घरात जनावर चालतात, शेजारी कुठली गुरंढोरं गेलेले आलेले चालते, पण काफिर चालत नाही. मूर्तीपूजक आहे हा. याला कसंही संपवा, मूर्तीपूजा करत असेल तर याला कसंही संपवा. अशा पद्धतीचे उपदेश यांच्या धर्मस्थळावरनं दिली जाते. परवा एक जण चर्चा चाललेली होती, मी ऐकत होतो. एक मुल्ला साहेब सांगत होता, त्याला विचारलं, तुमच्या मक्क्याच्या मशिदीत अन्य धर्मीयांना का सोडत नाही? विचारलं. बघा, मक्क्याला मुसलमानाशिवाय दुसरा कोणालाही प्रवेश नाही. का म्हणून विचारला. विचारल्यावर काय सांगावं त्याने? तो म्हणाला, ज्या धर्मावर आस्था नाहीये, हे मजा करायला आलेले लोकांना का सोडावं तिथे? आस्था नाही, श्रद्धा नाही त्या देवावर, फक्त असं पर्यटनासाठी आलेले लोकांना का सोडावं तिथे? आमची जी पावित्र्य ते बिघडून जाईल म्हणाले. हे जाऊन काहीतरी करतील तिथे, मजा करतील, म्हणून आम्ही सोडत नाही. चला, 4 दिवसात कुंभमेळ्याचा विषय आला. तिथे कुंभमेळ्यात हिंदूंशिवाय दुसरा कोणाला सोडत नाही म्हटल्यावर ही सगळी कटमुल्ले तुटून पडले. मग तुमच्यात येणारा दुसरा मजा करायला येतो, टुरिस्ट म्हणून येतो किंवा सहलीला येतो, मग कुंभमेळ्याला काय सहलीला जाणार तुम्ही? ही अत्याचार जेव्हा ब्रह्मदेशात सुरू झाला, तिथले एक बौद्ध धर्मगुरू होता, विराथू म्हणून, तरुण आहे विराथू. त्यांनी सांगितलं, बाबा यांच्याबरोबर लढाई काय आपला होत नाही, आपण एकच काम करायचं. एक चित्र दिला बुद्धांचा, हे सगळ्यांनी आपल्या घरावर लावा, आपल्या गाडीवर लावा, दुकानावर लावा. हे चित्र ज्यांच्याकडे आहे ना, त्यांच्याबरोबरच आपण धंदा करायचा. कंगाल झाले थोड्या दिवसात आणि देश सोडून गेले. तेच रोहिंग्या आमच्यात आले. का? खायला कंगाल झाले. विराथूने केली होती. आम्ही म्हणतो मिळून मिसळून गुळ्या गोविंदाने आनंदाने राहूया. त्यांच्यात ही शिकवण नाही. एकही मशिदीत असा शिकवण देत नाही. सर्व धर्म सभा आम्हीच करायचं आमच्या मठांमध्ये, आमच्या समाजामध्ये. एकही मशिदीत, एकही चर्चमध्ये सर्व धर्म सभा आजपर्यंत झालेली नाही. हे साधे येतात आणि आम्हालाच उपदेशाची ढोस पाजून जातात.
यांचा एक माणूस येत नाही त्या. म्हणून आम्ही मंडळी, आमची छोटी छोटी गावं आहेत, त्यातल्या त्यात तुम्हाला सांगतो, ही रायगड जिल्हा जे आहे, देशात परिस्थिती काय झालेली आहे, देशाच्या भोवतीचे जे जिल्हा आहेत सीमेवरचे, तिथे डेमोग्राफी बदलत चालली. विशेष करून समुद्रकिनारी असणारी 70% भारताला समुद्र वेढलेले आहे. समुद्रकिनारी असणारी सगळ्या जिल्ह्यांची डेमोग्राफी म्हणजे जनसंख्या प्रचंड बदललेली आहे. ती राहू द्या, आमच्या इथे इचलकरंजीला 2019ला आमदारकीच्या एका मतदार क्षेत्रात 27,000 मुस्लिम होते आणि कालच्या निवडणुकीत 49,000 झाले. ते कुठून आले बाबा? आणि पुढच्या वेळी ही जर 1 लाख झाले, दुप्पट झाले, 5 वर्षात दुप्पट झालेत, हे पुढच्या 5 वर्षात दुप्पट झाले, तर तिथे कोण करणार दुसरा? राज्य तोच करायला पाहिजे. भारतीयांच्या मोठेपणामुळे, मनाच्या मोठेपणामुळे हे राहिले इथे, बरोबर. विराष्ट्र सिद्धांत होता, हिंदूंना हिंदुस्तान, मुस्लिमांना पाकिस्तान, या आधारावर देशाची फाळणी केली. केल्यानंतर सगळे जायला पाहिजे होते, नाही गेले. आम्ही इथेच राहतो म्हणाले, जसं असेल तसं राहतो म्हटले. आणि आमच्यात दर दिवशी 50,000, लाख, 2 लाख प्रेत पाकिस्तानातनं येत होते. ऑगस्ट 14 पासून 24 ऑगस्ट पर्यंत 47ला ट्रेन भरभरून प्रेत पाठवत होते कापून. आणि तेव्हा इथली लोक चिडले आणि इथेही कापाकापी सुरू झाले. आमचे आजा उपोषणला बसले. महात्मा गांधीजी, त्या लोकांना हात लावायचा नाही कोणी. ठीक आहे, लावलं ना. जाताना जी जमिनी होती ना यांची, जे काही सोडून गेले उत्तर भारतातले, त्यांच्या जमिनी सगळी वक्फ बोर्डच्या नावावर करून गेले. त्या जमिनीवर वक्फ बोर्डचा हक्क बसवले. आमची लोक जे सोडून आले होते ना, आमची जी हिंदू थोडीफार होते त्यांना नाही दिली ते, ती मात्र जो जाऊन बसला त्यांच्या कब्जात गेला. आणि इथली जमिनीतले एक तुकडाही कोणाला वापरू दिली नाही. आणि आत्ताही कायदा असा करून टाकले, ती येते ही जमीन आमची, वक्फ बोर्डची, आणि सिद्ध करण्याचा जबाबदारी त्यांची नाही, वक्फ बोर्डची. आमच्या शेतकऱ्यांनी जायचं, ही जमीन माझं कसं हे सिद्ध करायचं. कोणासमोर सिद्ध करायचं? यांचीच 9 लोकांची कमिटी, त्यात 9चे 9 सगळी तीच आहेत. आणि एकदा त्यांनी सिद्ध केले की वक्फची जमीन आहे, 1 महिन्याच्या 30 दिवसाच्या आत कब्जा करून देण्याचं काम कंपल्सरी आहे कलेक्टरला. ना हायकोर्टात अपील त्याला, ना सुप्रीम कोर्टात अपील त्याला. ही आपल्या देशाचा. म्हणून आपण एक अर्थाने थोडासा अध्यात्म ही समजून घ्यावं आणि देशाची स्थितीगतीही समजून घ्यावं तुम्ही. कारण आपल्या लोकांना काय झाले, काही लक्षातच राहत नाही, 4 दिवसात विसरतो आणि जगणं मुश्किल होईल. पुढच्या पिढीचा विचार करावा सगळ्यांनी, पुढच्या पिढीचा विचार करावा. पोराबाळांनी कसं जगायचं. मी म्हटलं ना, अशी केरळ पासून असं बॉर्डरवर आला तर एकही जिल्हा जनसंख्या जी आहे ते स्थिर नाही राहिली. जनसंख्येत प्रचंड बदल झालेले. केरळमध्ये जेवढी कोळी बांधव होते 100% मुस्लिम झाले. केरळ समुद्र किनाऱ्यावरची जेवढी जिल्हे आहेत, मंगळूर पासून त्रिवेंद्रम पर्यंत जेवढी जिल्हे आहेत, सगळीच्या सगळी कोळी बांधव जे आहेत, आमची जी होती पूर्वी, हे सगळी 100% मुसलमान झाले. मग महाराष्ट्रात काय?
तुम्ही सिंधुदुर्गापासून पालघरपर्यंत गेला तर समुद्र किनाऱ्यावरची जेवढी जिल्हे आहेत तिथे परिस्थिती काय, न कळत हीच परिस्थिती होत चालली. भोवतीचे सगळे फास जर एकाच दिवशी आवळलं तर काय होईल. जसं थोड्या दिवसापूर्वी जम्मू शहर जे आहे, त्या जम्मू शहरात हिंदू भरपूर राहतात. तिथल्या सरकाराने पूर्वीचे त्या जम्मू शहराच्या भोवतीने जी सरकारी जमीन पडून होती त्या सरकारी जमिनी फुकट देऊन तिथे त्यांच्या लोकांना वसवलं. उद्या एकाच दिवशी आक्रमण केले तर ही कुठेही निष्ठून बाहेर जाऊ नये, खलासच करून टाकावं ही. आणि जेव्हा सुप्रीम कोर्टात केस गेली त्यांच्या लक्षात आला, काही लोकांनी जाऊन केस केली की अशा अशा पद्धतीने हे हिंदूंना संपवण्याची कट रचून फुकट जागा देऊन टाक सरकारी, आणि तिथे येऊन घर भोवतीने फासच आवळले. सुप्रीम कोर्टाने कबूल केले आणि सगळ्या घरांना बुलडोजर लावायला सांगितले. आणि तेवढ्याच 370 लागू झाले, बुलडोजर लावून साफ केले. नाहीतर जसं काश्मीरमध्ये कोणी हिंदू शून्य झालं तीच परिस्थिती जम्मूमध्ये झाली आणि ती स्थिती उद्या रायगडमध्ये होईल, ती स्थिती उद्या मुंबईत होईल आणि कुठेही होईल. तुम्ही म्हणणार स्वामीजी आज फारच. आता मलाही असं वाटायला लागले की उद्या आम्हालाही धर्मप्रचार करायला जागा तरी पाहिजे. आता तुम्ही सगळे राहिला तर, नाहीतर आम्ही उद्या गोल टोपी लावून दाढी वाढवून, होय ना, मोठ्या भावाचा शर्ट धाकट्या भावाचा पैजाम, वालेकुम सलाम म्हणतच यायला पाहिजे. माझा धर्माचा रक्षण करण्याचा मला अधिकार आहे, आमचं कर्तव्यही आहे. मागे मठावर एक आम्ही विश्व हिंदू परिषदेचे एक सभा घेतली संतांची. दुसऱ्या दिवशी आमच्याच धर्मातली मोर्चा घेऊन आले. म्हटलं आपल्या लोकांना अशा अशा पद्धतीने धर्मांतर करवतात. आमच्या पोरी उचलून नेण्याचं प्रमाण माहिती आहे तुम्हाला. एका जिल्ह्यात 3.5 महिन्यात 13,000 मुली पळून गेले. जिल्ह्याचं नाव नाही सांगत मी. 13,500 मुली 3 महिन्यात गेले जिल्ह्याबाहेर. म्हणजे पोलीस कंप्लेंट झालेली. कुठे गेली ही पोरी? लव जिहादला बळी पडले मॅक्झिमम. आणि आम्ही अवरूला घाबरून कंप्लेंट सुद्धा करायला जात नाही, जाऊ दे म्हणतो. झाले 2-3 पोरं झाले की ते डिवोर्स नाव लागते, घटस्फोट देऊन टाकली. आली पण रडत परत. आम्ही फुकट पोसायचं तिला, संतान त्यांची पोसत बसायचं. सरकार सुद्धा मानायला तयार नव्हते. सुप्रीम कोर्टात केस गेली, केरळची केस गेली. तेव्हा सुप्रीम कोर्ट म्हणाले की लव जिहाद आहे आणि होते भारतात. तेव्हा सगळ्या पेपरने मान्य केले, नाही तर पेपरवाले सुद्धा मानत नव्हते. लव जिहाद या देशात होते हे मानतच नव्हते. आणि माझ्याकडेच महिन्यातल्या 3-4 केस येतात. परवाच आमच्या इथे 2 मुलीच आहेत. परित्यक्ता बाई आहे, कोणाच्या तरी काम करते, आणि कॉलेजला जाता जाता एक मुलगी फसली आणि तिला नेला. 17 वर्षाची पोरगी नेल्यावर कंप्लेंट करायला गेले तर कंप्लेंट पण घेईना कोण. मग धर्मजागरणवाल्यांना सांगितले आमचे. त्यांनी त्या पोरीला कंप्लेंट दाखल करून कारवाई करणार की आम्ही मोर्चा घेऊन येऊ म्हटल्याबरोबर 2 तासात त्याला कंप्लेंट दाखल करून जेलमध्ये टाकले. लवकर त्याला कलम लावत नव्हते. आम्ही म्हणत होतो फोस्को लावा त्याला, म्हणजे अल्पवयीन मुलगी आहे, तो कधी सुटता का म्हणे. तेही लावत नव्हते. मग नंतर दबाव आणल्यावर फोस्को लावला. एवढं करून सुद्धा ही पोरगी आमची ऐकत नव्हती.
तिला नेऊन एका संस्थेत ठेवून काउन्सिलिंग करून आणि नंतर मठावर आणले. मठावर 2 महिने ठेवले. तिला हळूहळू हिंदू धर्म काय असते आणि कसं चांगलं असते हे केल्यावर आता ती पोरगी वळ. म्हणजे काय चालू आहे. आमची पोरी एकदा गेले ना, माझा हुसेन तसा नाही म्हणते ती. ही आमचीच अवलाद. माझे हुसेन तसला नाहीये. असेल बाकीचे, पण माझा हुसेन त्यातला नाहीये. माझा अब्दुल्ला तसा नाहीये. ही आमचीच म्हणतात. अरे नारकीय जीवन बनते, नरक नरक बनते जीवन. चिल्ड्रन्स फॅक्टरी बनवतात ते. नुसतं मुलं तयार करायची फॅक्टरी. आपण खूप सावध असायला पाहिजे. आमची संतान कुठे जाते येते, कोणाबरोबर बसते उठते याची काळजी आम्हाला पाहिजे. आमची पोरं गेलेत कितीतरी. त्या पोरीने ह्या पोरांना जाळ्यात ओढले आणि हे धर्मांतर करून त्यातच गेलं. गेलं. आपल्या संप्रदायातली आहेत काही मुलं. गेली. पाद्र्यांबरोबर गेले. आपल्या ख्रिश्चन धर्मात फादर काय म्हणताय ना तुम्ही, पाद्री म्हणतात त्याला. पाद्री म्हणजे तुमची पाद्री नव्हे. तुमच्यात पादणारा पाद्री असं तुम्ही म्हणता. हे पाद्री नव्हे, त्यांचा पाद्री म्हणजे फादर. कौटुंबिक स्वास्थ्य राहील का असं काय झाले तर मला सांगा. मुलगा गेला, मुलगी गेली तर तुम्हाला स्वास्थ्य लाभणार आहे का? परवा पुण्यात एक घटना घडली. ब्राह्मण परिवार होता. एकुलती एक मुलगी, कॉलेज चांगली शिकवलेली, सरकारी नोकरी करत होता वडील. पोरगी हसण्याबरोबर गेली. खूप समजावून सांगितले तर नाही म्हणाले मी जाणारच. अगं तू एकुलती एक आहे आमच्या, असे ना मी हक्क सोडपत्र देईन म्हणाले. हक्क सोडपत्रावर सही करून जाईन म्हणाले आणि पळून गेली. आणि सण नाही झाला. त्याच्या वडिलांना गळफास लावून घेतला, मेला. आणि त्या मुलीची आई होती, तिच्या एका बाजूला मुलगी पळून गेली, एका बाजूला नवरा सोडून गेला. तिला काय कळेना आणि ब्रेन हेमरेज झाली. इतकं हेमरेज झाले की ती बेशुद्ध आहे. आता जवळजवळ 6 महिन्याच्या वर झाले. दवाखान्यात असा बेशुद्ध अवस्थेत पडलेले, निपचत पडलेले. आमची मुलं मुली कधी विचार करतील का की आम्ही काय केले तर आम्हाला जन्माला घातले, लहानाची मोठी केली आणि आता ह्यांची काय स्थिती होणार पुढे, याचा विचार केला पाहिजे की नाही केला पाहिजे? घेऊन जाणाऱ्यांना काय त्यांचा काय फरक पडत नाही, घेऊन जातात. आम्ही धरून आणले तरी राहत नाही. जाऊन धरून आणले तरी पुन्हा 15 दिवसात पळून जातात. याच्याकरता संस्कारच चांगले केले पाहिजे आपण. आमच्या मुला मुलींना आम्ही चांगले संस्कार दिले पाहिजे घरात. आमच्या धर्माबद्दल शिकवायचं, आमच्या रीतिरिवाज चांगलं शिकवायचं मुला मुलींना, तेव्हा धर्म वाचेल. मी कशासाठी सांगत होतो इथपर्यंत आलो आपण. भाव आहे ना, द्वेष मत्सर युक्त असा भेदभाव करू नये. भेदभाव करतानाच हे आले, धर्माचा भेदभाव असा आला, होय ना. धर्माचा भेदभाव करू नये असं आम्ही म्हणतो, पण हे त्याचा गैरफायदा काय घेतात ते सांगितले मी तुम्हाला. म्हणून आम्ही कधी द्वेष केले का? कोणाला आजपर्यंत मारून मुटकून हिंदू बनवले का? मी नेहमी सांगत असतो, औरंगजेबाचा भाऊ होता, काय नाव सर ते, धाराशिको असं त्याचं नाव. धारामण भाऊ, मोठा भाऊ. खरं म्हणजे तोच राजा व्हायला पाहिजे होता, पण जे मुसलमानांचे सर्वोच्च धर्मगुरू जे खलिफा असतात, त्या खलिफा लोकांनी षडयंत्र करून, कारण ह्या धाराशिकोला नको बनवायला, कारण धाराशिको बनला
तर तो हिंदू दार्जिन्य होता. उपनिषदांवर भाष्य लिहिला होता धाराशिको. जवळजवळ 50 उपनिषदावर भाष्य लिहिला होता सर. तो जर दिल्लीच्या तक्त्यावर आला असता तर भारताची स्थितीच बदलली असती. समन्वय साधणारा होता आणि धाराशिकोला ठार मारून त्यांच्या मुलांना, बायकोला, सगळ्यांना संपवायची आज्ञा. तेवढ्यात त्यांनी आपण मरण्यापूर्वी आपल्या पोरांना सर त्यांनी राजस्थानमध्ये पाठवला. दिल्लीला जवळ म्हणजे राजस्थान. राजस्थानमध्ये एक राजा होता. त्यांच्याकडे दोन्ही बाळ एवढी एवढी स्तनपान करणारी, वर्ष 2 वर्षाची 3 वर्षाची असतील, दोन्ही मुलांना तिथे पाठवला. आमचा जो राजा होता त्या लहान मुलांची संगोपन करण्याची जबाबदारी घेतला. राजा त्यांच्याकडे दोन्ही मुलं राहिले. मुलं आता 18 वर्ष 20 वर्षांची झाली. झाल्यावर म्हणाला ही मुलं मोठी झालेत, आता यांच्या घरी पाठवू, यांना परत पाठवून दिले. पाठवल्यावर औरंगजेब विचारला, हे पोरं कुठे होते? राजस्थानच्या अमुक अमुक राजाकडे होते. मग त्या मुलांना विचारला, शिक्षण काय दिले तुम्हाला? त्यांनी सांगितले, आम्हाला कुराण शिकवले, शरीयत शिकवले. ते म्हणाले, राजा हिंदू आणि तुम्हाला नाही? आमच्या ते बाबा म्हणत होते ते राजाला. त्यांनी एक मुस्लिम धर्मगुरू आणून ठेवले आणि त्यांनी आम्हाला शरीयत शिकवले, म्हणजे कुराण शिकवले. औरंगजेब म्हटला, आम्ही मारून मुटकून मुसलमान करतोय, ही 2 मुलं अनायाशी यांच्या घरात होती, यांना हिंदू बनवता आला नसतं? नाही बनवला. हे त्यांचे, त्यांच्या धर्मातले, त्यांचेच धर्म शिकायला पाहिजे म्हणून आमचा राजा त्या दोन्ही मुलांना मुस्लिम संस्कार करून दिला. ही हिंदूंची मानसिकता आहे सदा. का अनायाशी 2 मुलांना हिंदू बनवता आला असता की नाही? राजा मानसिंग म्हणून एक राजा होऊन गेला. फार पराक्रमी राजा होता मानसिंग. पुढे ही कथा फार मोठी आहे. आमच्यात ही नाही आहे, रक्तातच नाही आहे. कोणालाही जुलमी जबरदस्ती करा. पण आमची जी गेलेली आहेत ना ते परत आणायला पाहिजे. आणतो आम्ही. 22,000 परिवार आम्ही 2-3 वर्षात वेगवेगळ्या धर्मात गेलेल्यांना मठावर परत आणले. आमच्या मठाचे कोणाला माहित नाही हे परत आले, तुम्हालाही माहित नाही. का? हे सांगून काय उपयोग आहे? काम करायचं असतो. आमचे धर्मजागरणवाले आणि मठाचे कार्य एकत्र एवढं आणून सोडलेलं नाही. दरवर्षी आता जे परत आलेले आहेत त्यांची 110 गावचे आहेत. 110 गावाला आमच्या मठातले संन्यासी वर्षातनं एकदा 1 महिन्याची प्रवास करतात, प्रत्येकांच्या घरी जाऊन आरती करणं, पूजा करणं, त्यांच्या घरात प्रसाद करून येणं. जो आत्मसन्मान आहे त्यांना तो मिळायला पाहिजे, करून येतात. गरजेचं आहे. तुम्हाला का सांगितलं? तुम्ही पण ते करावं. इथे कोण असतील तर आपल्या भावंडे रुसून गेले असतील कधीतरी, परत आणायला पाहिजे, आणायला पाहिजे. अन्यथा त्यांनी 1000 नेले तर आपण 1,500 आणायला पाहिजे. मी म्हणतो 100 तरी आणा. त्यांचे जे बंधू बांधव असतात त्यांनी समजावून सांगितलं तर ते लवकर येतात. मी आलेल्या लोकांना एक विनंती करत होतो की तुम्ही आलात हे पुरेशी नाही आहे. जेवढी तुम्ही एकाने 3 महिन्यात कमीत कमी 2 परिवार घेऊन यायला पाहिजे. 3 महिन्याच्या आत येऊन मला सांगितलं, स्वामीजी मी
तुम्ही सांगितला होता 2 परिवार, आम्ही 4 परिवार तयार केले. परत कधी घेणार सांगा. पुन्हा एक यज्ञ आयोजित करणं, समारंभ आयोजित करणं, मग त्यात विधिविधान करून पुन्हा त्यांना घेणं चालूच असते. आता येत राहते. हजारो परिवार यायला तयार आहे. होत राहील. करायला पाहिजे. म्हणून आम्ही मंडळी मनाने मोठे जरूर असायला पाहिजे, पण जरासा ह्या चाली रीती ओळखून वागायला पाहिजे हे सांगत होतो आपल्याला. भेदभाव आम्ही कधी केला नाही, पण जेव्हा भेदभाव दुसरे करतात तेव्हा आम्ही सावध असायला पाहिजे हे सांगत होतो. आणि विषयांमध्ये उदासीनता, शब्द स्पर्श रूप रसगंध विषय जे आहेत यांच्यात अति आकर्षण असू नये. का? विषय शाश्वत नाहीये, बदलत असतात. रुची बदलत असतात, रूप बदलत असतं, गंध बदलत असतात. प्रपंचातले विषय स्थितीगती ही जी आहे भौतिक स्थितीगतीच्या मागे लागून स्थितीगती बदलत असतात. म्हणून आपण विषयांच्या मागे न लागता आजीविकेसाठी जेवढा आवश्यक आहे तेवढा करत परम आनंद अंग प्रत्यंगामध्ये, प्रत्येक व्यवहारामध्ये मला आनंद कसं मिळेल एवढ्या 4-5 सांगितल्या ना, यांची आचरण मी केली तर माझ्या अंग प्रत्यंगात आनंदाची अनुभूती यायला सुरू होईल. आणि ही आनंदानुभूती मला यायला लागले तर मी कशाला देव दुसरीकडे शोधायला जाईल. इथेच देव असेल. अशा पद्धतीची निरंकुश जीवन, स्वनियंत्रित जीवन जगणं आवश्यक आहे. ते जगण्याची बुद्धी शक्ती सद्गुरू भगवंत सर्वांना देवो. गुरुचरणी प्रार्थना. राजा देवा